हो मित्रांनो, आता किनाऱ्यावर आलेलो आहे आणि मी याआधी व्हिडिओ बनवलेला की आमच्या इथले बोंबील समुद्रात धुतल्यानंतर पुन्हा गोड्या पाण्यात धुतात आणि नंतर ओलांडीवर लावतात. चला ती प्रोसेसिंग आता तुम्हाला दाखवतो. बघा, पहिले समुद्रात धुवून आणलेले आहेत. आता हे पाण्याचे टप इथे आणलेले आहेत, गोड्या पाण्याचे. याच्यात हे व्यवस्थित एकदम फ्रेश धुवून झाले. आणि त्यानंतर हे बघा, एका बाजूला आमची काकी लावत आहेत बोंबील आणि एका बाजूला ताई ती ह्या बाजूला लावत आहे. पूर्ण हे गोड्या पाण्याचे टप आणि एकदम व्यवस्थित धुवून बोंबील लावतात वळांडीवर. त्यामुळे अर्नाळ्याचा बोंबील हा दिसायलाही सुंदर असतो आणि खायलाही खूप चविष्ट असतो आणि म्हणूनच भरपूर फेमस आहे आमच्या अर्नाळ्याचा बोंबील. नाही मित्रांनो, आता तुम्हाला बोंबील थोडे लालसर दिसत असतील, पण हे सुकल्यानंतर एकदम असे वाईट वाईट दिसतील. खरंच अर्नाळ्याचा बोंबीलच वेगळा आहे.